हुंडाबळी या प्रश्नावर आधारित मधु मिलिंद प्रस्तुत नाटिका लढा. लेखिका दर्शना मोहन बापट. यातील भूमिका आणि कलावंत: सिद्धी मीरा खालगावकर, अमोल नितीन लिमये, सिद्धीची आई पूर्वा खालगावकर, सिद्धीचे बाबा महेंद्र पाटणकर, अमोलची आई तृप्ती महाजन, अमोलचे बाबा संकेत चक्रदेव, सानिका निधी बडे, संजय श्रीकांत भाटवडेकर, कमलाताई दर्शना बापट. शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं स्थेवरम्. शुभमंगल सावधान. सुमुहूर्त सावधान. सिद्धी, किती अर्थपूर्ण असतात ना ग आपल्या संस्कृतीमधल्या प्रत्येक गोष्टी. आता या मंगलाष्टकांच्याच बघ ना. राम सीता, सत्यवान सावित्री सगळ्यांची उदाहरणं देऊन नवपरिणीत वधूवरांना किती विश्वासाने प्रेमाने नांदायचा सल्ला देतात नाही मंगलाष्टकं. हो ना, आणि तेही अगदी शांतपणाने, कसलाही गलबलाट आरडाओरडा भपका न करता. खरंय, मी इंजिनिअरिंगसाठी रत्नागिरीत आल्यापासून इथं बघतोय की तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी किती काटकसरीने आणि नियोजनपूर्वक करतात ना. विशेषतः लग्न पण अगदी नेटकी, उगाचच बडेजाव नाही, वायफळ खर्च नाही आणि अगदी ठरलेल्या मुहूर्तावर लागतात बरं लग्न. हो खरंय, पण अमोल, ठरलेल्या मुहूर्तावर म्हणजे? अरे मुहूर्त मुद्दाम बघितलेलाच असतो ना, मग त्याच मुहूर्तावर लागणार ना लग्न. असं तुला वाटतं कारण तू आमच्या मराठवाड्यातली लग्न बघितली नाहीयेस. अगं तिकडे मुहूर्त फक्त पत्रिकेत छापण्यापुरताच असतो. नवऱ्या मुलाकडच्या माणसांचे आणि नवऱ्या मुलाचे नखरे, त्याच्या मागण्या सांभाळता सांभाळता मुलीकडचे पार थकून जातात. मागण्या पूर्ण होईपर्यंत नवरा बोहल्यावर उभाच नाही राहत. हां, अगं मुहूर्त वगैरे या गोष्टींचं एवढं कौतुकच नाही राहत तिकडे. कौतुक फक्त वऱ्हाड्यांचं. म्हणजे आता लग्नात ऐनवेळी कसलं कौतुक आणि नखरे? आमच्याकडे तर देणं घेणं मानपान हे फक्त एक रीत आहे म्हणून केलं जातं. फक्त घरातल्या माणसांचे मानपान म्हणजे बघ ना, ते साडी ड्रेस असं काहीतरी देऊन. आणि हो, व्याही विहीन भेट फक्त ओळख व्हावी म्हणून असते. जे काही आपुलकीने भेट म्हणून देतील ना ते दोन्हीकडची मंडळी अगदी आनंदाने स्वीकारतात. तुमच्याकडे नसतं का असं? आमच्याकडे अगं तुला माझ्या आत्ते बहिणीच्या लग्नातली गोष्ट सांगतो. माझ्या आत्याची परिस्थिती तशी बेताची, पण स्थळ चांगलं मिळतंय म्हणून तिने ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या तिच्या मुलीचं लग्न ठरवलं. लग्नाचा सगळा खर्च, जावयाला 2 तोळ्यांची चेन, 1 तोळ्यांची अंगठी, ड्रेस, नातेवाईकांचे मानपान, शिवाय 5 लाख रुपये हुंडा. काय? हे सगळं सोयरकीत रीतसर ठरलं. त्यांनी मान्य पण केलं, तशी तयारी पण केली आत्याने. पण ऐन लग्नाच्या वेळी वऱ्हाडाला टेम्पोतून उतरताना खाली पाय ठेवायला साखरेची पोतीच हवीत म्हणून अडून बसले ना. आता या खेडेगावात ऐन वेळेला 2-3 साखरेची पोती कुठून मिळणार? मग तालुक्याला जाऊन पोती आणेपर्यंत वऱ्हाड खाली उतरलंच नाही. कसला मुहूर्त आणि कसलं काय. बापरे, किती विचित्र आहे हे सगळं. अगं इतकंच नाही तर जावयाला मंडपात घेताना मोत्याचा नारळ न देता नुसता नारळ दिला, यावरून पण त्यांनी भर मंडपात गोंधळ घातला. किती भयानक आहे हे. अरे लग्न हा किती पवित्र संस्कार मानला जातो आपल्याकडे.
त्याही वेळी ही कसली दादागिरी आणि कसले नखरे. नको ते बाबा हे कुणाच्या नशिबी यायला. पण अमोल, आता तर जग किती पुढे चाललंय. सगळे शिकलेत, जाती धर्माची बंधनं राहिली नाहीयेत. पण तरीही ही अशी अवस्था का? आमच्याकडे या गोष्टी इतक्या पूर्वापार चालत आल्या आहेत नाही की त्याला कोणी विरोध करतच नाही. प्रथा म्हणून हे सगळं स्वीकारलं जातं आणि पुढे चालवलं जातं. आणि ह्या सगळ्यात जास्त घातक म्हणजे हुंड्याची प्रथा. हुंडा? हम्म हुंडा हा शब्द जणू आम्हा कोकणवासियांना माहीतच नाहीये आता. हा म्हणजे पूर्वी असेल कदाचित हुंडा वगैरे इकडेही, पण बदलत्या काळाबरोबर हे सगळं लोप पावलं. नाही म्हणायला एक वरदक्षिणा अशी एक प्रथा असते इकडच्या लग्नात, पण त्याचाही जाच नाही बरं. मुलीकडच्यांना परवडेल झेपेल तेवढीच वरदक्षिणा म्हणून दिली जाते. अरे म्हणजे अगदी 501 रुपये सुद्धा कुणी दिले ना तरी कुणी काही म्हणत नाही. सिद्धी, हं, हे सगळं किती छान आहे बरं. हं. पण खरं तर तुमच्या कोकणातल्या माणसांकडे बघून असं वाटतं की 1-1 रुपयांसाठी पण घासाघीस घालत असते. म्हणजे बघ ना, एखादी वस्तू विकताना पण 1 रुपया पण कमी नाही करत. अगदी सुट्टे पैसे पण मोजून घेतील. मग पण खरं आहे, ही माणसं फणसासारखी आहेत. वरून काटेरी वाटली ना तर यातून किती निर्मळ मनाची आहेत. हो, म्हणजे काय, असतोच आम्ही कोकणी माणसं एकदम दिलदार. का रे, पण अचानक कोकणाचं कौतुक का बरं चाललंय? अगं काही नाही सानिका, आमची लग्नावरून चर्चा चालली होती. ओहो, म्हणजे कुणाल आणि कादंबरीनंतर तुम्ही दोघं नंबर लावताय वाटतं. सानिका, असं काही नाही हा. आम्ही फक्त चांगले मित्रमैत्रिणी आहोत. हो हो हो. अरे आम्ही कुठे म्हणतोय पण बाकी काही आहे म्हणून. तेच तर. आम्ही तर गंमत करतोय. चोराच्या मनात चांदणं होणार आहे अमोल. अरे खरंच असं काही नाही बोलत होतो रे आम्ही. आम्ही तर फक्त रूढी परंपरा प्रथा याविषयी बोलतोय. म्हणजे आता गेली 5-6 वर्ष बघतोय ना मी इकडची लग्न, इकडचे समारंभ. इथली माणसं ना खरंच खूप छान वाटतं हे बघताना. अरे म्हणूनच तर म्हणतेय, बघ इथलीच एखादी. म्हणजे सगळं प्रत्यक्ष अनुभवता येईल ना. करेक्ट. पण या साहेबांना चालायला हवं ना इकडची मुलगी करून. आपल्या कोकणातली मुलगी हुंडा थोडाच देणार आहे. हेच एक्झॅक्टली म्हणणं आहे माझं. हुंडा नकोच आहे मला. काय करायचा हुंडा? मी चांगला पगार घेतोय, माझ्या घरची परिस्थिती पण व्यवस्थित आहे. मग माझ्या घरात माझी बायको म्हणून येणाऱ्या मुलीने कशाला आणायला हवा पैसा, वस्तू, दागिने आणि गाड्या? अगं माझं म्हणणं पण कोणी समजूनच घेत नाही ना. म्हणजे हुंडा नको असं म्हणतोयस तू, आणि त्यालाही विरोध करतात तुझ्याकडचे लोक. स्ट्रेंजच आहे हा हे. मी तर कोणी हुंडा मागितला तर म्हणेन लग्नच नको. मी आहे ती एकटी छान आहे. सानिका, आमच्या मराठवाड्यात हुंडा नको असं म्हणणं इतकं सोपं नाही बरं. अरे मग मस्त आहे ना. पोरगी पण मिळते आणि बक्कळ पैसा पण. मस्त चिल केलं असतं मी तर. अरे आमच्याकडे कुठचं पण असलं काय. माझी बायको तर पळून आली घरातून माझ्याशी लग्न करायला. त्यामुळे हुंडा तर सोडाच, पण साधं एक गिफ्ट सुद्धा नाही मिळालं. संजय, हे सगळं वरवर ओके वाटत असेल पण तुम्हाला लांबून बघताना. पण मुलगी घरात जन्माला आली ना की त्या क्षणापासून तिच्या बापाला घोर लागतो, तो म्हणजे तिच्या लग्नात द्यायच्या हुंड्याचा. त्यात पण तुम्हाला उच्च शिक्षित, नोकरीवाला, बंगलेवाला ज्यावेळी हवा असेल ना, तर अख्खं आयुष्य जातं मुलीच्या बापाचं लग्नासाठी लागणारे पैसे कमावण्यात. खरंच किती वाईट आहे ना हे. आजकाल मुली इतक्या शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. एका मुलाची सगळी कर्तव्य, सगळ्या जबाबदाऱ्या आज मुली पार पाडतात. आणि अशाही काळात या हुंड्यापायी इतके कष्ट सोसायचे मुलीच्या घरच्यांनी. तेच तर ना, हेच दुष्टचक्र आहे. म्हणजे एका बापाला वाटतं की माझ्या मुलीच्या लग्नात हुंडा दिलाय ना मी, मग माझी सून पण घरात हुंडा घेऊनच आली पाहिजे. सासूला पण वाटतं मी इतका हुंडा देऊन आले तर माझ्या सुनेने त्यापेक्षा जास्त हुंडा दिला पाहिजे. बापरे, एवढा विचार केलाच नव्हता मी. अरे मी जस्ट मजेत म्हणालो रे मगाशी, किती मजा असं. अरे माझ्या घरच्यांनी पण मला नोकरी लागल्यावर माझ्या लग्नाचे बघायला सुरुवात केली. खूप स्थळं आली, पगार चांगला, घराणं चांगलं, म्हणून बक्कळ हुंडा देणारी एकापेक्षा एक सरस स्थळं. पण माझी अट एकच, मला 1 रुपयासुद्धा हुंडा घ्यायचा नाही. आणि लग्नसुद्धा अगदी जवळच्या माणसांना बोलवून आहेर वगैरे काही न घेता करायचं. त्याचा पण खर्च मुलीकडच्यानी आणि मुलाकडच्यानी अर्धा अर्धा करायचा. एकदम परफेक्ट.
तुझे विचार एकदम बरोबर आहेत. अगं सानिका, असं आपल्याला वाटतं, पण अमोलला विचार, त्याच्या या म्हणण्याचा काय परिणाम झाला ते. म्हणजे सांगतो. अगं, मी जेव्हा म्हटलं ना की मला हुंडा घ्यायचा नाही, लग्न साधेपणाने करायचं, तर माझे हे विचार कोणालाच पटले नाहीत. रादर अजून पण पटत नाहीयेत. हुंडा नको म्हटल्यावर आलेल्या स्थळांपैकी जवळजवळ सगळ्यांना हेच वाटायला लागलं की मी हुंडा नको म्हणतो याचा अर्थ माझ्यात काहीतरी दोष आहे. आणि मग माझं स्थळ मुलींनीच नाकारायला सुरुवात केली नाही. काय? हां, वस्तुस्थिती आहे नाही. इवन माझ्या घरचे पण हुंडा अजिबात घ्यायचा नाही हे मान्यच करत नाहीत. आणि म्हणूनच मी ठरवलंय मला कोकणातलीच मुलगी करायची आहे बायको म्हणून. एनिवेज, आता आपण आपल्या गप्पा थांबवूया. ते कादंबरी आणि कुणाल आपली वाट बघतायत फोटोसाठी. चला बरं. चला चला. हाय सिद्धी. हाय. आज मला असं अचानक इथं कॉफी शॉपमध्ये का बरं बोलवलं? अमोल, ते ॲक्च्युली अगं, काही अडचण आहे का? म्हणजे मी काही मदत करू शकतो का तुला? नाही, अडचण नाही रे. खूप दिवसांपासून माझ्या मनात काहीतरी चाललंय, पण धीरच होत नाहीये सांगायचा. बोल ना सिद्धी. अगं, आपण इतके चांगले मित्रमैत्रीण आहोत. बोल मोकळेपणाने. अमोल, माझ्या घरच्यांनी पण आता माझ्यासाठी स्थळं बघायची असं ठरवलंय. म्हणजे अजून सुरुवात नाही केली. मला वेळ दिलाय विचार करायला, माझ्या अपेक्षा ठरवायला. अगं, मग चांगलं आहे ना हे. आमच्याकडच्या मुलींना हे स्वातंत्र्य पण मिळत नाही हो. घरचे लग्न ठरवतात आणि शिक्षण झाल्या किंवा चालू असतानाच लग्न उरकून पण टाकतात. अमोल, स्वातंत्र्य वगैरे सगळं ठीक आहे रे, पण मी माझा जीवनसाथी कसा असेल असा विचार केला ना की म्हणजे सिद्धी, तुला म्हणायचंय काय नेमकं? म्हणजे तुला आवडतो का कोणी? मी बोलू का त्याच्याशी? अमोल, हां माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हां फक्त आणि फक्त तुझीच प्रतिमा येते रे अमोल. हां आय रिअली लव्ह यू अमोल. आय लव्ह यू सो मच. सिद्धी सिद्धी अमोल, खरंच तुझ्यासारखा समजूतदार, सुशिक्षित, सगळ्यांचा आदर करणारा जोडीदार मला शोधून सुद्धा सापडणार नाही. मला माहीत नाही तुझ्या मनात काय आहे. तुला वाटत असेल कदाचित मी घाई करतेय, पण मी खूप विचार करून बोलते हे अमोल. सिद्धी, अगं, आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत ना. आपले विचार पण जुळतात. पण आता पण काय? सिद्धी, हं? मी मराठवाड्यात वाढलेला आणि तू कोकणात. तुझ्या आणि माझ्यात या गोष्टीमुळे खूपच फरक आहे ना. विशेषतः तुझ्या आणि माझ्या घरच्यांच्या विचारात. आणि लग्न म्हणजे फक्त आपण दोघं नाही ना, आपण आपल्या घरच्यांचा पण विचार करायला हवा ना. हो, पण अमोल, संसार आपल्या दोघांना करायचा आहे. आपल्या दोघांचे विचार इतके पटतात. अरे, आपली जवळजवळ सगळीच मतं जुळतात. मग काय हरकत आहे आपण एकमेकांचे जोडीदार व्हायला? तुला दुसरी कुणी आवडते का अमोल? नाही, असं काही नाही ग. आणि तू सुद्धा माझ्या मनात घर करायला लागली आहेस बरं. काही हरकत घेण्यासारखी तर तू अजिबातच नाही आहेस. पण माझ्या घरच्यांना मी कोकणातल्या मुलीशी, ते पण हुंडा न घेता साधेपणाने केलेलं लग्न आवडेलच असं नाही ना. कदाचित ते त्यांच्या इस्टेटीतून पण मला बेदखल करतील. अर्थात माझे हुंडा आणि लग्न याविषयीचे विचार ठाम आहेत, त्यामुळे मला त्याचे वाईट नक्कीच नाही वाटणार. पण याचा तुला त्रास व्हायला नको सिद्धी. अमोल, अरे, मी तुझ्याशी इस्टेट किंवा पैशांचा विचार करून लग्न नाही करणार. मी खरंच तुझ्या स्वभावाच्या, तुझ्या वागण्याच्या, तुझ्या स्ट्रेट फॉरवर्ड आणि समाजाचं हित जपण्याच्या विचारांच्या प्रेमात पडलीय. आणि तुझा होकार असेल ना, तर आजच मी माझ्या आईबाबांना सांगणार आहे. माझा नकार नाही आहे सिद्धी, पण आपण थोडा वेळ घ्यायचा का अजून विचार करायला? घाई होत नाहीये ना नक्की? नाही रे अमोल, आपण अजून वेळ घेतला तर आई बाबा माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करतील. आणि माझं तुझ्यावर प्रेम असताना मी उगाच स्थळं वगैरे बघायचं नाटक नाही करू शकत. ते पण खरं आहे सिद्धी, पण तुला वाटतं की तुझे आईबाबा हे मान्य करतील म्हणून? आणि मी तर त्यांना कधी भेटलो पण नाहीये साधा. खरं तर माझ्या आईवडिलांनी तुझ्या आईवडिलांशी बोलायला हवं, तुला मागणी घालायला हवी. पण मलाच अजून माहीत नाही की माझे आईवडील या लग्नाच्या बाबतीत कसे रिॲक्ट करतील. अमोल,
मी बोलेन माझ्या आईबाबांशी. ते खूप मोकळे आहेत, ऐकतील ते माझं. आणि हां, आधी मी बोलते, मग तुला बोलवते भेटायला आणि मला मागणी घालायला. सिद्धी, मग काही विचार केला का अटींचा, अपेक्षांचा? हं? अगं माझी मुलगी आहे ती, सुशिक्षित, निर्व्यसनी आणि मुख्य म्हणजे घराजवळचाच मुलगा हवा असणार तिला. अगं आपल्याला सोडून लांब कुठे जाणार आहे आपलं कोकरू? हं? हे बघ, तिच्या ताईने जसा बघितलं ना रत्नागिरीतला, हं. तसाच ती सुद्धा पसंत करणार. खरंय ना ग सिद्धी? हा? आई, हं? बाबा, हा? मला ना जरा तुमच्याशी याच विषयावरती बोलायचंय. अगं अगं मग बोल ना बाळा. सांग सांग तुझ्या अपेक्षा सांग बरं. अ, बाबा, हा? मी माझा साथीदार निवडलाय. हा? बाळा, अगं अचानक हे सगळं सांगतेस? नाही म्हणजे तू निवडलास ही गोष्ट चांगली आहे, पण निदान आम्हाला काही कल्पना. अगं सिद्धी, हे सगळं चांगलं आहे बघ. आम्ही दोघांनीही तुम्हा दोन्ही मुलींना आमच्या मुलांप्रमाणे वाढवलेलं आहे. तुम्हाला खूप स्वातंत्र्यसुद्धा दिलं आहे. हां? फक्त मला एक सांग, कोण आहे तो भाग्यवान? हां? की ज्याला माझ्या राजकुमारीने पसंत केलंय? हां, रत्नागिरीतलाच असेल ना? काय ग? बाबा, हां. बाबा, त्याचं नाव अमोल गायकवाड आहे. सध्या रत्नागिरीतच आहे. माझ्या कंपनीत प्रोजेक्ट हेड आहे. पण तो छत्रपती संभाजीनगरचा आहे. गावाकडे त्याची खूप मोठी शेती आहे. एकत्र कुटुंब आहे, सधन घराणं आहे. हा प्रोजेक्ट संपला ना की कदाचित तो छत्रपती संभाजीनगरला परत जाणार आहे. सिद्धी, छत्रपती संभाजीनगरचा? अगं म्हणजे तो मराठवाड्यातला आणि त्यात श्रीमंत घराणं. अगं सिद्धी, हुंडा घेतल्याशिवाय तिकडे लग्न होतच नाहीत. हो. शिवाय त्यांच्या आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुद्धा खूप फरक असणार आहे. सिद्धी सिद्धी बाळा, हे नाही जपणार आहे आपल्याला. सिद्धी, तुला स्वातंत्र्य दिलं याचा अर्थ तू कोणताही मुलगा तुझा नवरा म्हणून आमच्या समोर उभा करशील असं नाही हं. आणि तुला माहितीये, तुम्हा दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही आमची होती ती सगळी पुंजी संपवली. लग्नासाठी थोडीफार शिल्लक ठेवली आहे, पण त्यांच्या मागण्या आपल्याला नाही झेपायच्या. ते काही नाही, हा मुलगा नकोच. अगं आई, तो खूप साधा आहे ग. श्रीमंत असला तरी खूप चांगला आहे. सिद्धी, हे बघ, आई म्हणतेय ते बरोबर आहे. अगं वरवर साधा दिसत असेल तो, पण त्याच्या कुटुंबाचं काय आहे? हां? आणि लग्नानंतर त्यांच्या अवास्तव मागण्या आपल्याला नाही झेपायच्या. सिद्धी, हा विषय बंद. तू विसरून जा त्याला. अगं आपल्या ओळखीत कितीतरी छान छान स्थळं आहेत. तू इथे रत्नागिरीतच आमच्या डोळ्यासमोर राहशील. हा, असो. हे बघा, आता 7 वाजलेत. मला रेडिओवरच्या बातम्या ऐकायच्या आहेत. तर मी रेडिओ लावतो आधी पहिला. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या एका बड्या कंपनी मालकाच्या सुनेचा हुंडाबळी. हुंड्यासाठी सततच्या मागणीपायी सुनेनं केली आत्महत्या. कोकणात अवकाळी पावसामुळं आंबा बागायतदार चिंतेत. इंग्लंड आणि भारत या संघांमध्ये आज विजेतेपदासाठी अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. सिद्धी अगं, बातमी ऐकलीस ना? आम्ही म्हणतो ते काही खोटं नाही. अगं हाच तर प्रॉब्लेम आहे तिकडचा. अगं एवढ्या श्रीमंता घरी ही परिस्थिती आहे, मग आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांचं काय असणार ग? ते काही नाही, तू इथून पुढे त्याला भेटायचं नाही. आई, अगं ऐक तरी. बाबा, अगं अमोल असा नाहीये. तो तर हुंड्याला विरोध करतो. प्लीज ऐका माझं, प्लीज. हे बघ, तू लहान आहेस बाळा.
अजून या जगाचा तुला अनुभव नाहीये. दिसतं तसं नसतं बाळा. अगं हे बघ, आत्ता जी बातमी ऐकली ना आपण, अशा अनेक केसेस होतात तिकडे. काही गोष्टी समाजासमोर येत सुद्धा नाहीत. हे बघ, हे बघ, ऐक बाळा, तुझ्या भल्यासाठी सांगतोय आम्ही. आणि हो, त्याला नाही भेटायचं तू उद्यापासून, कळलं? थोडे दिवस रजा घ्यायची. हां मी तुझ्या ऑफिसला कळवणार आहे तसं. बाबा बाबा प्लीज ऐका ना माझं. हो हो. बाबा प्लीज. हम्म. आई अगं तू तरी. अहो हां. चला. बाबा नो. आई काय करू काही सुचत नाहीये. अमोलचा फोन पण लागत नाहीये. त्याला निदान हे सगळं मेसेज करून तरी कळवते. सिद्धी, मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार म्हणूनच मी म्हणत होतो. बट एनिवेज, तुझी इच्छा असेलच माझ्याशी लग्न करायची, तर मी नक्की प्रयत्न करतो यातून मार्ग काढायचा. डोंट वरी, करूया काहीतरी आपण. अहो भाग्यम, कमलाताई, तुम्ही आज आमच्या घरी कसं काय येणं केलं? या. आपले पाय आमच्या घराला लागले म्हणजे खरंच आम्ही अगदी नशीबवान. अरे वा वा कमलाताई, या या. हो, खूप महिन्यांनी भेटतोय आपण. हा, या बसा 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 ना. खरंच भाग्य आहे आमचं की आपले पाय आमच्या घराला लागलेत. वा वा. अहो छे छे, भाग्य वगैरे कसलं. मी काही इतकी मोठी नाही. आपण ज्या समाजात वाढलो त्या समाजाचं आपण देणं लागतो, एवढी भावना ठेवून त्या मार्गावर कार्य करतेय इतकंच. अहो मी सुद्धा अगदी तुमच्यातलीच एक आहे. ताई बसा ना तुम्ही, मी चहा ठेवते. हं. अहो नको वहिनी, चहा वगैरे खरंच नको काही. खरं तर एका कामासाठीच आली आहे मी. हो. नमनाला घडाभर तेल न घालता ज्यासाठी आली आहे तेच बोलते आता. हो ताई, बोला ना. अहो तुमची सिद्धी खूप हुशार. ती समाजकार्यात सुद्धा अगदी आवडीनं भाग घेते. मी बघितलंय तिला गरीब गरजू लोकांसाठी काम करताना. तिने जीवनसाथी म्हणून आमच्या अमोलची निवड केली आहे असं समजलं. आमचा अमोल? हो, आमचा अमोल. अहो माझ्यासाठी माझ्याबरोबर काम करणारी ही सगळी मुलं अगदी माझ्या मुलांसारखीच आहेत. अमोल गायकवाड आहे संभाजीनगरचा, पण आपल्या कोकणच्या मातीत अगदी छान बहरतोय त्याच्या समाजकार्यातून. इतका गोड आणि सरळ मार्गी मुलगा आहे ना तो. कमलाताई, अहो तो असेलही चांगला, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. पण तो आहे मराठवाड्यातला, त्यात श्रीमंत घरचा. आणि अहो मुलीला एवढ्या श्रीमंत घरात द्यायचं म्हणजे हुंडा वगैरे गोष्टी आम्हाला नाही झेपणार. अहो नाही, असला विचारसुद्धा आणू नका मनात. त्याचा हुंडा या प्रथेला अगदी कडाडून विरोध आहे. हं. आणि याच कारणास्तव त्याला अजून योग्य मुलगी नाही मिळाली लग्नासाठी. कारण मराठवाड्यात अजूनही हुंडा घेत नाही म्हणजे मुलातच काहीतरी खोट असणार असाच समज आहे लोकांचा. पण अमोलचा निर्धार मात्र ठाम आहे. त्याचा अजून एक चांगला विचार म्हणजे त्याला लग्न अगदी साध्या पद्धतीनं करायचे, अगदी कमीत कमी खर्चात. लग्नात वायफळ खर्च करण्याऐवजी ते पैसे समाजकार्यासाठी वापरायचे असं ठरवलंय त्याने. अहो सिद्धी जशी तुमची मुलगी आहे ना, तशी अमोल आणि सिद्धी दोघंही माझी मुलं आहेत. त्यामुळे मला वाटतं हे नातं जोडण्यात खरंच दोघांचंही भलं आहे. अहो अमोलसारखा जावई खरंच शोधूनही नाही सापडणार. कमलाताई, हे बघा, तुम्हाला आम्ही आदर्श मानतोय. तुम्ही म्हणताय ना, म्हणजे ते 100% बरोबरच असणार. पण कमलाताई, मला जरा सांगायचं. अगदी स्वाभाविक आहे तुम्हाला आईवडील म्हणून काळजी वाटणं. अहो मुलगी एवढ्या लांब जाणार म्हणून टेन्शन येणं अगदी साहजिक आहे. पण तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्ही हवं तर एकदा अमोलला प्रत्यक्ष भेटा, त्याच्याशी बोला. पण दोघांना एकमेकांपासून दूर करण्याचा निर्णय असा तडकाफडकी नका घेऊ तुम्ही. हेच सांगायचं होतं मला तुम्हाला, म्हणूनच आले होते मी. बरं, निघू मी? कमलाताई, हं. नाही म्हणजे थँक्यू. हं, तुम्ही हे सगळं अगदी मनापासून सांगितलं अमोलबद्दल.
आम्ही नक्की विचार करू. आणि अमोलला एकदा भेटायला, त्याच्याशी बोलायला आमची काही हरकत नाही. पण हे सगळं सिद्धीसमोर नको. तिच्या नकळतच आम्ही भेटू त्याला. अगदी योग्य निर्णय आहे तुमचा. पण मग चांगल्या कामाला उशीर कशाला? मी आजच संध्याकाळी अमोलला माझ्या घरी बोलवून घेते. तुम्हीही या संध्याकाळी माझ्या घरी. त्याला भेटा, बोला, विचार करा आणि मग निर्णय घ्या काय तो. बरं, येऊ मी आता? आणि हो, तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच थँक्यू. भेटूया मग संध्याकाळी. हो हो. नक्की. येते. सिद्धी, सिद्धी, अगं सिद्धी बाळा, बाहेर ये. बाहेर ये आतल्या खोलीतून. बाळा जेवून घे थोडं. बरं वाटेल बघ तुला. तुझ्या आवडीची खीर केली आहे. आई मला नकोय जेवायला. भूक नाहीये मला. तुम्ही जेवून घ्या. बाळा, असा अन्नावर राग काढू नये. ये, थोडं खाऊन घे. सिद्धी, हे बघ सिद्धी, आम्हाला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. प्लीज बाहेर ये बाळा. सिद्धी, हे बघ तुला माहिती आहे का आम्ही आज कुणाला भेटून आलोय ते? हां, अगं अमोल गायकवाडला आम्ही भेटून आलोय. काय? हां. बाबा काय म्हणालात? खरंच? आई खरंच? तुम्ही दोघं अमोलला भेटून आलात? हां. हो सिद्धी. अगं आम्ही जरी विरोध केला असला ना, तरी आम्ही शत्रू नाही ग तुझे. तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. हां, आणि तो खरंच तू म्हणतेस ना, अगदी तसाच आहे बघ. एका भेटीतच मन जिंकले त्याने आमचं दोघांचंही. आमची खात्री पटली आता की तो तुला नक्की सुखात ठेवेल. आई बाबा, हां. तुम्ही स्वतः जाऊन त्याला भेटलात हं. आणि तेही कोणताही राग मनात न ठेवता. त्याबद्दल खरंच खरंच थँक्यू सो मच. अगं खरं तर कमलाताई जोशी आल्या होत्या आणि त्यांच्या मध्यस्थीमुळे आम्ही त्याला भेटायचा विचार केला. पण खरंच पहिल्या भेटीतच त्यानं जिंकला आम्हाला. हो ना, आणि त्यामुळे आता आमची काहीच हरकत नाही तुमच्या लग्नाला. हां? अगं अगं, एवढी लाजू नको. अहो हां. बघितलं का? हां. सिद्धी खरंच किती मोठी झाली ना. हो ना. एवढीशी होती आणि आता हो ना, आपल्या काळजाचा तुकडा आता परक्याच्या घरी जायचा नाही का? पण एक बरं आहे की अमोल सारखा मुलगा मिळतोय तिला. खरंच खरंच खूप सुखात ठेवेल तो तिला. हो ना. आपण काय विचार केला होता या मुलाबद्दल आणि किती वेगळा आहे हा अमोल. हं. खरंच नावाप्रमाणे अगदी अमोल आहे. हो ना. मग माझ्या मुलीने पसंत केलाय तो शेवटी. तिचा चॉईस असणारच बेस्ट. हं. आणि माझी कोणीच नाही ना ती. अरे अरे अरे. चला आता हां. हळूहळू तयारीला लागायला हवं. हो अमोलच्या घरच्यांशी तो बोलतो म्हणालाय ना आधी. हो हो हो. आणि हे बघ, त्याचं बोलणं झालं की आपणही रीतीप्रमाणे बोलून घ्यायला हवं त्यांच्याशी. काय हो, हो, वाटतंय हो, तुला? हो, हो. हां. सगळं वेळेत आणि व्यवस्थित होऊ दे. हो. उगाच उशीर नको करायला. हं. तयारी सुरूच करू आता आपण हळूहळू. हो हो हो. चला चला. चला. अरे अमोल बेटा, ये ये. अरे कवा आलास? रेल ना आला ना? बरा झाला ना प्रवास? बरा आहेस ना तू? अरे काही तरास बिरास झाला नाही ना? नाही बाबा, काही त्रास नाही. बरा झाला प्रवास. तुम्ही बरे आहात ना? हा. एवढ्या गडबडीत मला का बोलवून घेतलं? अरे घाई फाई काही नाही. तू लग्नाला तयार झाला ना म्हणून ये म्हणलं. बाबा, मी खरं तर तुम्हा दोघांशी बोलल्याशिवाय कोणत्याच गोष्टी फायनल नाही करणार. जे काही असेल ते आमच्या दोघांच्याही पालकांच्या परवानगीनेच व्हायला हवं. अरे हो, मग काय? आता काय सगळं तूच ठरवणार की काय? मायबाप आहेत ना तुला. तू आधी भाकर खाऊन घे बघ, मग बोलू. म्हणजे तुला सुट्टी नाही ना लई. म्हणजे मग आजच बोलून घ्यायला हवं. आई मी भाकर खातो नंतर. बोला आधी काय ते. लई वर्ष झाली अमोल, तू आमच्याजवळ नाहीस. तू इतका दूर तिकडं रत्नागिरीत राहतोयस. आता पोरगी बी तिकडचीच बघितलास. बघ बरं काय, लोक खराब असतात. तुला तिकडच्याच करून घेतील नि आम्हाला देशील मग तू सोडून काय ग? नाही 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 बाबा, असं काही नाही.
तुमच्या सन्मानाला धक्का बसेल असं काही नाही करणार मी. अरे हो रे बेटा, आम्हाला असं वाटतं की तू इकडेच राहावं आता. नोकरी काय तुला इकडे पण मिळेल. एवढी मोठी शेती आहे आपली, ती कोण बघणार? तुझ्या बाला झेपत नाही आत्ता सगळं. तू एकुलता एकच तर पोरगा आहे ना आमच्या. हा बरोबर बोलतीये ती. तू तुझ्याच मंच केलं आत्तापर्यंत. पोरगी बी तूच निवडलीस. हुंडा पण नाही म्हणालास. आम्ही किती ऐकायचं तुझं? हा, तुला इकडंच राहायला लागणार लग्नानंतर. हा, हे आमचं म्हणणं आहे. काय ग? हो 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 बाबा, मला पटतंय तुमचं म्हणणं. मी बोलेन सिद्धीशी, पण तिला पण पटेल ते. आत्ता कसं बोललास बघ. आणि हो, अजून एक गोष्ट, लगबगीनं लवकरच करून टाकूया लग्न. म्हणजे म्हणजे येत्या 2-3 महिन्यातच. हा, आपल्या आबा काकांच्या वैशूचे पण लग्न ठरते. कालच सोयरीक झाली. 2 महिन्यानंतरचा मुहूर्त आहे. तिचं झालं की पाठोपाठ 8-15 दिवसात तुझंही लग्न करून घेऊ. खरं तर एकाच मांडवात करायचं होतं दोघांचंही लग्न. पर तुला पाहिजे साधं लग्न. अन वैशूचं सासर अगदी श्रीमंत आहे. एकदम भारी लग्न करून द्यायचे. अरे सोयरीकी ठरलंय तसं. बाबा, पण तुम्ही विरोध का नाही केला याला? हा, आता लग्न धूमधडाक्यात करा म्हणतायत ते. पुढे जाऊन त्यांनी अजून काही मागण्या केल्या तर? अरे अमोल, तसं नसतंय. तिच्या बापाची एवढी प्रॉपर्टी आहे की. शिवाय एकटीच पोरगी ती. अन पाटलाचं लग्न काय असंच असतंय वय? गावातली लोक काय बोलतील मग? अन हाऊस माऊस केली लग्न तर बिघडलं कुठं? हा, ठीक आहे बाबा, पण एका मांडवातच दोन्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतलात हे मात्र बरं झालं. हा, वैशूचं लग्न झालं की पुढच्याच मुहूर्त बघू आपण. सिद्धीचे आई बाबा बोलतीलच तुमच्याशी, पण प्लीज तुम्ही त्यांच्याकडे कुठली पण मागणी मात्र करायची नाहीये, लक्षात ठेवा प्लीज. अरे हो रे, अरे असं हाय म्हणून तर इतके वर्ष थांबलो ना तुझ्या लग्नाचे. नाहीतर नाहीतर आम्ही कवाच लग्न लावून दिलं असतं तुझं एखाद्या मोठ्या घरातल्या पोरीशी. पोरींची नुसती रेग लागली होती. अगं आई, आता सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं ना. काळ किती बदलत चाललाय. अरे अमोल बेटा, आम्ही नाही मागणार पोरीच्या बापाकडं. आम्हाला आमचं खूप आहे. पण तुम्हाला मात्र इकडंच राहायला लागणार. त्यात काही बदल होणार नाही. हो बाबा. चला, म्हणजे आता तयारीला लागायला झालं. बोलणी झाली की लगेच बार उडवून देऊ. हुश, हा 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 हा. चला, बघता बघता अमोलचं लग्न झालं पण. आणि हो, अमोल आणि त्याची बायको ठरल्याप्रमाणे आली पण इकडे राहायला. हा, पोरग आलं आणि शेताचं बी बघतय. होय होय. पण त्याच्या डोक्यातलं काय ते, हा, समाज बदलायचं येड काही जात नाही. स्वतः तर हुंडा घेतला नाही आणि लोकांनी बी हुंडा घेऊ नका असं म्हणतोय. म्हटलं तर बरंच झालं ते. हुंड्यापायी होणारी हाणामारी आणि पोरींचा छळ तरी कमी होईल आता हळूहळू. हा बघा आलाच अमोल. 100 वर्ष आहे बघा अमोल तुला. आता तुझ्याच बद्दल बोलत होतो. आई बाबा, एक प्रॉब्लेम झालाय. सिद्धी कुठे आहे? ती हाय स्वयंपाक खोलीत. पण का रे, काय झालं? आई, अगं आपल्या वैशूचा फोन आला होता मला. तिच्या घरी ज्या गोष्टी चालल्यात ना त्या काही ठीक नाहीयेत. अमोल, अरे काय झालं काय? जरा सांगशील का नाही? अहो, वैशूच्या लग्नाला अजून महिना पण नाही झाला आणि तिच्या सासरच्यानी तिचा छळ सुरू केलाय. नव्याची नवलाई होती तोपर्यंत सगळे तिच्याशी ठीक वागत होते, पण आता एकक मागण्या करायला सुरुवात केली. काय अमोल, अरे हे काय रे सांगतोयस तू? नाही नाही रे, असं कसं रे झालं आपल्या वैशूच्या बाबतीत हे? अरे बाबा, एवढी लाडात वाढलेली आपली पोर, घर चांगलं बघून लग्न लावून दिलं आपण, आणि हे काय चालवलंय रे आता त्यांनी? अमोल, काय झालं? मी आता वैशुताईंबद्दल ऐकलं काहीतरी, म्हणून लगेच बाहेर आले. हो सिद्धी, एवढं थाटामाटात लग्न लावून दिलं तिच्या काकांनी. आणि शिवाय चेन, अंगुठी, वैशूला दागिने, सगळे मानपान आणि सगळं करून सुद्धा तिच्या सासरचे तिच्या माहेरून गाडी आणि नवऱ्याच्या बिझनेससाठी पैसे मागायला लागलेत. काय? तिचा नवरा बाहेर पडून गेला ना घरातून की तिला राब राब राबवतात. भांडी घासण्यापासून ते सासूचे पाय चेपण्यापर्यंत सगळं करायला लावतात ग. एखादं काम नाही ना केलं तर शिव्या पण घालतायत, कधी मारतात सुद्धा. आज लपून छपून आणि धीर करून वैशूने मला फोन केला. बापरे,
पण मग वैशुताईंनी हे सगळं त्यांच्या नवऱ्याला का नाही सांगितलं? तो पण प्रयत्न केला ना तिने, पण तिच्या नवरा त्याच्या आई वडिलांवरच्या विश्वासापायी हिचं काही ऐकूनच घ्यायला तयार होत नाही ना. हिनं सांगितलेलं काही पटतच नाही त्याला. उलट त्याची आईच हिच्या विरुद्ध त्याचे कान भरतीये. किती विचित्र आहे हे सगळं. मी आत्तापर्यंत हे असे प्रकार फक्त वाचले होते आणि टीव्हीवर बघितले होते, पण प्रत्यक्षात हे असं सहन करणं, छे 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 छे, कल्पना सुद्धा नाही हो करू शकत. अमोल, वैशूनं हे आबान माईला तर नाही बाबा, त्यांना काळजी वाटेल म्हणून तिने हे कोणालाच न सांगता डायरेक्ट मलाच फोन केला. बाबा, मला आणि सिद्धीला वैशूच्या गावी जावं लागेल. तिला धोका आहे त्या घरात. तिने गाडी आणि पैशांची मागणी नाही केली माहेरी तर घरातून हाकलून देऊ अशी धमकी दिली तिला तिच्या सासरच्यांनी. अरे अरे नाही रे, सहन होत हे आता ऐकताना सुद्धा. अमोल बेटा, हं. आपल्या घरातलंच प्रकरण आहे हे. तुला जरा जपून बघायला पाहिजे बघ. हो आई. नाहीतर करायला जाशील एक आणि होईल एक. तू लोकांसाठी काम करतोस खरा, पण इथे आबा भाऊजी आणि वहिनींना त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा तुलाच घ्यायला हवी आहे. तुम्ही नका करू काळजी आई. आम्ही दोघं तिथे जाऊन व्यवस्थित हँडल करू तिथली परिस्थिती. अमोल, चल, बॅग भरून आपण लगेचच निघूया. हो, चल चल. आपल्याला कदाचित पोलीस आणि कायद्याची पण मदत घ्यावी लागेल. मी तसं जुजबी बोलून ठेवलंय माझ्या वकील आणि पोलीस मित्रांशी. निघूया आपण लगेचच. चल चल बरं. चल चल. आईचा फोन. हॅलो आई, हा बोल ग. अगं सिद्धी, तुमच्या दोघांचा पत्ता काय? तू आणि अमोल दोघं धड फोनही उचलत नाही, आणि उचललात तर 2 मिनिटं बोलता जेमतेम आणि ठेवून देता. अगं अगं 4-5 दिवसांपूर्वी कामासाठी बाहेर गावी जातोय, नंतर फोन करते, एवढा मेसेज केलास, पण नंतर फोन नाही आणि मेसेज नाही. अगं हो 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 आई. अगं किती काळजी करतेस, आणि इतकी काळजी करत बसाल तुम्ही दोघं म्हणूनच आधी काही सांगितलं नव्हतं. म्हणजे नीट काय ते सांग बघू. अगं आई, हं, वैशुताई आहे ना, अगं अमोलची बहीण, हं, हं. हां, तिचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. आता तो सॉर्ट आऊट होतोय. आजच घरी जायला निघू मी आणि अमोल. प्रॉब्लेम? अगं कसला प्रॉब्लेम? नीट सांग बाळा काय ते. अगं आई, वैशुताईला तिच्या सासरहून खूप प्रेशराईज करत होते. सारखे माहेरून गाडी आणि पैशासाठी मागण्या करत होते. मग काय, घरातही खूप वाईट वागणूक देत होते ग. हां, म्हणजे लग्नानंतरचे 15-1 दिवस चांगले गेले असतील तिचे, आणि मग लगेचच कुरकुर सुरू झाली त्यांची. बापरे, मग आबा आणि माईंना त्रास नको म्हणून आधी तिने कुणालाच काही सांगितलं नव्हतं. सततची कटकट, चिडचिड, अगदी मारसुद्धा सहन करावा लागला तिला. पण अमोलला फोन करून तिने सगळं सांगितलं. आम्ही दोघं लगेचच गावी गेलो. प्रूफ गोळा करण्याच्या दृष्टीने म्हणून अमोलने तिला तिच्या सासरी घडणाऱ्या या प्रकाराचं व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग करायला सांगितलं होतं. आणि वैशुताई पण खूप धीराने आणि प्रसंगावधान राखून वागली या सगळ्या प्रकारात. बापरे, अगं तुमच्या घरातल्या मुलीला हा असला प्रकार सहन करावा लागतोय. अगं तिचं तर लग्न अगदी धूमधडाक्यात झालं होतं ना. हो. काही कमी पडू दिलं नव्हतं तुझ्या सासरच्यानी तिच्या लग्नात. हो. अगं आई, वाटलं सुद्धा नव्हतं ग कुणालाच की असं काहीतरी होईल म्हणून. अगं पण तिचा नवरा, त्याने तरी असं वागायला नको होतं ना. आई, अगं तो नव्हता वागत असं डायरेक्टली. हं, फक्त एक प्रॉब्लेम होता की तो ना बायकोपेक्षा त्याच्या आईवडिलांच्या म्हणण्यावर जास्त विश्वास ठेवत होता. पण अमोलने आणि मी तिथे जाऊन त्याला भेटून या ऑडिओ व्हिडिओ क्लिपच्या मदतीने त्याला सत्य परिस्थिती दाखवली. सुरुवातीला नाही एक्सेप्ट केलं त्याने, पण मग जरा पोलीस आणि वकिली भाषा वापरल्यावर हळूहळू एक्सेप्ट केलं त्यानेही. तोही त्याच्या घरच्यांशी बोलला. आम्ही सुद्धा वैशुताईच्या सासरच्यांना समजावलं. कायद्याचाही थोडा धाक दाखवायला लागला त्यांना, पण आता सगळं ठीक होईल असं वाटतंय. पण वैशुताईने ही सगळी परिस्थिती वेळेवर सांगितली आणि धीराने हाताळली म्हणून हे शक्य झालं.
खरंय ग, हुंड्याच्या प्रकारात मुली सहन करत बसतात म्हणून फावतं खरं तर त्रास देणाऱ्यांचं. पण बाळा, तू तर हुंडा हा शब्दसुद्धा फारसा वापरत नाहीत अशा संस्कृतीत वाढलीस. तरीही धीराने हँडल केलंस सगळं. खरंच शाब्बास आहे तुझी. अगं आई, अगं सुरुवातीला मलाही कळत नव्हतं एक्झॅक्टली कसं हँडल करायचं ते. पण अमोलच्या साथीमुळे हे शक्य झालं. आणि आम्ही आज जाताना वैशूताईला सुद्धा घेऊन जातोय आमच्याकडे. थोडे दिवस तिथेच ठेवू तिला. हे सगळं प्रकरण शांत झाल्याची खात्री करूनच मग तिला सासरी पाठवायचं असं ठरलंय. अगं आई, बाबा कुठं आहेत? त्यांच्याशीही खूप दिवसात बोलणं नाही झालंय. अगं सिद्धी बाळा, तो फोन स्पीकरवरच आहे, त्यामुळे मी सगळा प्रकार ऐकलाय. आणि हे बघ, तुझं आणि अमोलचं खूप कौतुक. तुमच्यासारखी मुलं खरंच समाजात नक्की बदल घडून आणू शकतात. आजच्या समाजाला खरंच गरज आहे तुमची. आगे बढो, हम आपके साथ है. थँक्यू बाबा. बरं, वैशूताईला घेऊन निघायचं आता थोड्याच वेळात. ठेवू का मी फोन? हो हो बाळा, आणि काळजी घ्या. हो. आय एम प्राऊड ऑफ यू. बाय बाय. बाय बाय आई. बाय बाय. अमोल, किती काय काय घडलं ना गेल्या 8-15 दिवसात. मी असा विचारच केला नव्हता की हुंडा वगैरे प्रॉब्लेम्स असे आपल्या घरातल्या व्यक्तींच्या बाबतीत घडतील. आत्तापर्यंत समाजातले बाकीचे भरपूर प्रॉब्लेम सोडवले, पण हुंड्याची केस इतकी जवळून पहिल्यांदाच अनुभवली. सिद्धी, पण तू खरंच खूप हुशारीने हँडल केलीस ही सिच्युएशन. वैशूला खूप धीर दिलास बरं. न खचता प्रतिकार करण्यासाठी बळ दिलंस. अशाच रणरागिणींची गरज आहे आज समाजाला. अरे, तुझ्यामुळेच मला हे बळ मिळालंय अमोल. आणि वैशूताईसुद्धा खचून गेल्या नाहीत, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे नाही का? अमोल, गेल्या काही दिवसात माझ्या एक लक्षात आलंय की मुलींची मतं, त्यांचा ठामपणा आणि हो, त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याचे विचार हे या हुंडाबंदीसाठी फार महत्त्वाचे आहेत. खरंय, फक्त व्याख्यानं देऊन किंवा अग्रलेख लिहून या प्रथा नाही बंद होणार. इथे गरज आहे प्रत्यक्ष त्या प्रथा फेस करणाऱ्यांच्या आचार आणि विचारांमधल्या बदलांची. प्रत्येकाने या हुंडाबंदीसारख्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. तरच या प्रथा समूळ नष्ट होतील बरं. बरोबर, हे अगदी खरं बोललास अमोल. हुंडाबळी प्रश्नावर आधारित मधु मिलिंद प्रस्तुत नाटिका आपण ऐकलीत, लढा. लेखिका दर्शना मोहन बापट. यातील भूमिका आणि कलावंत: सिद्धी मीरा खालगावकर, अमोल नितीन लिमये, सिद्धीची आई पूर्वा खालगावकर, सिद्धीचे बाबा महेंद्र पाटणकर, अमोलची आई तृप्ती महाजन, अमोलचे बाबा संकेत चक्रदेव, सानिका निधी बडे, संजय श्रीकांत भाटवडेकर, कमलाताई दर्शना बापट,